मुंबईत शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू। चेंबूरच्या 11 नंबर रोडवरची दुर्घटना। बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी प्रवास करत होते। चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 4 विद्यार्थी किरकोळ जखमी। विद्यार्थ्यांवर जैन रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रस्त्यालगत असलेलं पिंपळाचं झाड शाळेच्या बसवर उन्मळून पडल्यामुळे ही दुर्घटना। चेंबूरची घटना अत्यंत दुर्दैवी। सर्व झाडांचं ऑडिट करण्याचे दिले आदेश। दरम्यान झाड काढण्यासंदर्भात पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं। पत्रावर लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, महापौर ऋतू तावडेंचा इशारा। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट करायला हवं होतं। परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या। वॉर्डच्या उद्यान अधीक्षकावर कारवाई व्हावी। चेंबूरच्या दुर्घटनेनंतर नगरसेविका किशोरी पेडणेकरांची मागणी। परभणीमध्ये पोलिसांच्या तत्परतेतून नाल्यात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचले। पावसाळ्यातील उघड्या नाल्यांमुळे नागरिकांची पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। सचिन अहिरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। अहिरांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शड्डू ठोकला। 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना हा दुसरा मोठा धक्का। तर जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं, आता पुतना मावशीचं प्रेम उतू चाललंय। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तर हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस। भाजप उपऱ्यांना डोक्यावर बसवतंय। कुणी आलं गेलं तरी फरक पडत नाही। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह। काँग्रेस आणि भाजपमध्ये विलीन होण्यासंदर्भात मतमतांतर। सूत्रांची माहिती, पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही। 2